हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे। मी आज ना आमच्या शेजारी काकांकडे ना गणपती पेंटिंगला आलो आहे। आम्ही दरवर्षी ॲक्च्युली येते तो गणपती पेंटिंगला। चला मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, ह्या शाडू मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि ह्या गणपतीच्या मूर्त्या हाताने बनवल्या जातात। आता मी थोडाफार तिथे गणपतीचं जे काम आहे ना हे मी करतो इकडे। अजून ही प्रॉपर गणपतीची शाडू मातीची मूर्ती झालेली नाही आहे। आता इथून मी हे व्यवस्थित धोतर वगैरे हे नेसलं ना, ह्याला व्यवस्थित ब्रश मारतोय। आता ही पुढे जी तुम्हाला मी मूर्ती बघा, ही प्रॉपर गणपतीची मूर्ती तयार झालेली आहे। माझ्या हातामध्ये हा पॉलिश पेपर आहे। हा पॉलिश पेपरने ना मी म्हणजे व्यवस्थित बॉडी वगैरे त्याची पॉलिश करतोय गणपतीची। हा पॉलिश पेपर आहे, ह्याच्याने बॉडी वगैरे पॉलिश करतोय। कारण की पॉलिश पेपर व्यवस्थित वापरावा लागतो, कारण की जर डोळ्या बिळ्याला जर तो पॉलिश पेपर जर सटकला ना, तर ते म्हणजे गणपतीचा आकार वगैरे बिघडू शकतो। म्हणून हे सांभाळून काम केलं जाते गणपतीचा पॉलिश करण्याचं। आणि ह्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहे बघा, ह्या सगळ्या शाडू मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्त्या आहेत। आणि इकडे ऑर्डर वगैरे चालू आहेत। जर तुम्हाला ऑर्डर जर द्यायची असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर द्या। पूर्ण सगळ्या मातीपासून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि खूप अक्षरशः म्हणजे खूप भारी मूर्त्या वाटतात ह्या। तुम्ही नक्की ॲड्रेस, हा बघा, हा ॲड्रेस दिला, श्री समर्थ कला निकेतन। इथे ह्याच्यामध्ये कॉलिंग नंबर वगैरे सर्व दिला आहे। तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही कॉल करा नक्की, आणि नक्की यावा तुम्ही। आणि जर ह्या तुम्हाला आजच्या जर शाडू मातीच्या मूर्त्यांचा हा माझा जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पण तुम्ही नक्की इकडनं ऑर्डर करा गणपतीच्या मूर्त्या। चला, बाय।